मुंबईला जाऊन परत औरंगाबादला निघायचं आहे, कारण म्हणजे संभाजीनगरला तर खरं तर नुसत्या शुभेच्छा देऊन मला पुढे निघायला लागेल, कारण नाहीतर काही फ्लाईट मला होऊ शकणार नाही. परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की बॅरिस्टर नागवे हे केवळ कोकणचे नेते नव्हते, ते संपूर्ण भारताचे नेते. आणि त्याच्यामुळे जी भारताची जी लढाई झाली त्याच्यामध्ये सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि पुढच्या काळामध्ये सरकारची जी सैन्याची क्षमता आहे ते विकसित करण्यासाठी भाग पाडण्याचं एक मोठं काम बॅरिस्टर नागवेंनी त्यांच्या ओजस्वी अशा वाणीतून केलं. आणि ज्याला बॅरिस्टर नागवे बोलायला उभे राहायचे त्याला स्वतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरू एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं, ते स्वतः त्या ठिकाणी संसदेमध्ये यायचं. हे वैशिष्ट्य बॅरिस्टर नागवेंनी शेवटपर्यंत जपलं आणि आपल्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला ते नावाने हाक मारत होते. तिथं आमचे चमनकर साहेब असले, त्यांचे काकासाहेब चमनकर होते, त्यांची अजूनही अनेकांची नावं घेता येतात. परंतु एक समाजवादी विचार त्यांनी जगभर नेला आणि भारतभर नेला. आणि अकाली निधन झालं नसतं तर ज्याप्रमाणे किरणजींनी सांगितलं कदाचित सीमावा प्रश्न आपल्याला सुटलेला दिसला असता, परंतु ते घडायचं नव्हतं. त्यांच्या स्मृती जपण्याच्या कामी त्या मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून आमदार म्हणून मी विनंती केली, अधिकृताईने विनंती केली. आदरणीय आमचे उदय सामंत साहेब त्याला पालकमंत्री होते, त्याला त्यांनी जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला. त्या प्रसंगी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा आभार मानायचे, कारण फार मोठा वैशिष्ट्यपूर्ण निधी हा माझ्या संपूर्ण आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि त्याच्यातून जवळजवळ 1.5 कोटी रुपये आपण या स्मारकासाठी देऊ शकतो, म्हणून त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि त्याच्याचबरोबर अमितजी कामत असतील, त्यांचे सर्व कंत्राटदार असतील, त्यांनी अतिशय सुंदर असं काम या स्मारकाचं केलेलं आहे. तर राणेसाहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की थोडीसुद्धा त्रुटी राणेसाहेबांना कुठल्या याच्यातून चालत नाही. आणि जेव्हा आपण ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी आम्ही सर्व आपल्याला करून दाखवू अशी मी आपल्याला खात्री देतो. आणि उदयजी आहे, मी आहे, उदयजी जे यांचं UPSC MPSCसाठी सेंटर सुरू करायचं आहे, आदित्यजी तुम्हाला लागणारे सर्व कॉम्प्युटर्स, त्याला लागणारी सगळी मदत ही आमच्या दोघांच्या वतीने दिली जाईल याची मला आपल्याला खात्री देतो. येत्या 15 दिवसातच आपण ते सुरू करायचं, कारण शुभस्य शीघ्र नसते की आपण या ठिकाणी चांगल्यापैकी स्टडी रूम केलेला आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर्स लावले, अधिकच थोडंसं फर्निचर केलं तर आपण ताबडतोब हे सुरू करू शकतो. त्याला ते मार्गदर्शन करायला फॅकल्टी लागेल आणि त्याच्या व्यवस्थित करण्यासाठी लोकांनी निधी लागेल, अवश्य उपलब्ध करून देऊ. आपण अतिशय चांगलं काम करतात. आपल्या हातून सैन्याची सोय काय, आपल्या सर्व कुटुंबियांच्या हातून आणि आपण जे बॅरिस्टर नागवेंचा वारसा चालवण्याच्या दृष्टीने जे जे काय करताय त्यातून मी मनापासून कौतुक करतो. महाराष्ट्र शासनाने आपल्या विमानतळाला सुद्धा बॅरिस्टर नागवेंचं नाव देण्याचा ठराव केलेला आहे. लवकरच खासदार साहेब आमचे राणेसाहेब आहेत, त्यांच्या हस्ते हा सुद्धा कार्यक्रम होईल याची मला खात्री आहे. मला लवकर जायचं असल्यामुळे आदरणीय राणेसाहेबांची आपल्या सर्वांची परवानगी घेतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.